रमेश रावांनी आयुष्याची 40 वर्ष घाम गाळून ते 3 मजली घर बांधले होते. सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर उरलेले आयुष्य शांततेत जगावे एवढीच इच्छा होती. त्यांचा मोठा मुलगा रोहन एका खाजगी कंपनीत कामाला होता, तर मुलगी स्नेहा हिचे लग्न झाले असून ती नवऱ्यासोबत जवळच राहत होती. घरातील वातावरण तसे शांतच होते, पण अचानक एके दिवशी संध्याकाळी या शांततेचा भंग झाला. रोहनने रात्री जेवणाच्या टेबलावर अचानक घराच्या वाटणीचा विषय काढला. बाबा, आता तुम्ही वयोवृद्ध झाला आहात. उद्या काही बरं वाईट झालं तर कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील. त्यापेक्षा आत्ताच या घराचे 2 भाग करून माझ्या आणि स्नेहाच्या नावावर करून टाका. रोहनच्या या बोलण्यावर रमेशराव स्तब्ध झाले. त्यांनी हळूच विचारले, अरे, पण मी अजून जिवंत आहे आणि मला राहायला ही एकच जागा आहे. आत्ताच वाटणी कशाला? त्याच वेळी स्नेहाची अचानक घरात एंट्री झाली. तिने रोहनची बाजू घेत म्हणाली, बाबा, रोहन अगदी बरोबर बोलतोय. मुलीचाही मालमत्तेत समान हक्क असतो. कायद्याने मलाही या घरात अर्धा हिस्सा मिळायला हवा. रमेशरावांनी त्यांना समजवायचा प्रयत्न केला की हे घर त्यांच्या म्हातारपणाचा एकमेव आधार आहे, पण दोन्हीही मुलांनी ऐकायचे साफ नकारले. त्यांनी रमेशरावांना म्हातारा, अडगळ आणि विचारहीन ठरवून त्यांचा प्रचंड अपमान केला. जर तुम्हाला मालमत्ताचा हक्क हवा असेल तर माझी जबाबदारी कोण घेणार? असा सवाल रमेशरावांनी विचारला. त्यावर रोहनने उत्तर दिलं, आम्ही आमचे संसार सांभाळू की तुम्हाला? तुमचे पेन्शन येते, त्यात तुमचे तुम्ही पहा. मुलाच्या तोंडातून हे शब्द ऐकून रमेशरावाचे काळीज पिळवटून निघाले. ज्या मुलांसाठी त्यांनी स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवल्या, तीच मुलं आज त्यांना उघड्यावर पाडत होती. रमेशरावांनी शांतपणे आपल्या खोलीत जाऊन दार लावून घेतले आणि डोळ्यातील अश्रू पुसले. दुसऱ्या दिवशी सकाळी परिस्थिती अगदीच बिकट झाली होती. रोहनने घरातील हॉलमध्येच कागदपत्रे आणून ठेवली होती. त्याने रमेशरावांना स्वाक्षरे करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. स्नेहानेही भावाला साथ देत वडिलांना टोचून बोलण्यास सुरुवात केली. स्वाक्षरे करा म्हणजे प्रश्न मिटेल, उगाच नाटकं करू नका. या शब्दांनी रमेशरावांच्या स्वाभिमानाला मोठी ठेच पोहोचवली. मुलांनीही फक्त पैशासाठी आणि मालमत्तेसाठी आपल्याच बापाला अपमानास्पद वागणूक दिली होती. त्यांनी स्पष्ट सांगितले की मालमत्ता मिळाल्यावर ते रमेशरावांचा कोणताही खर्च उचलणार नाहीत आणि राहण्याची सोय करणार नाहीत. स्वतःच्याच रक्ताने केलेला हा विश्वासघात सहन करणे रमेशरावांना अशक्य झाले होते. त्यांनी मुलांकडे पाहिले, ज्यांच्या डोळ्यात बापाबद्दल माया नव्हती, तर फक्त मालमत्तेचा हवरेपणा होता. रमेशरावांनी कागदपत्रे बाजूला सारली आणि शांत आवाजात म्हणाले, तुम्हाला मालमत्ता हवी आहे ना? ठीक आहे, मला विचार करण्यासाठी 2 दिवसाचा वेळ द्या. मुलांनी वाटले की बापाने माघार घेतली आहे आणि आता मालमत्ता आपल्याला मिळणार. ते आनंदाने आपापल्या खोलीत निघून गेले. पण रमेशरावांच्या मनात वेगळाच विचार सुरू झाला होता. त्याच दिवशी दुपारी रमेशरावांनी आपले जुने मित्र आणि वकील ॲडव्होकेट देशपांडे यांची भेट घेतली. त्यांनी आपल्यावर झालेले प्रसंग आणि मुलाचे वागणे वकिलांना सांगितले. ॲडव्होकेट देशपांडे यांनी सर्व ऐकून घेतले आणि त्यांना एका अत्यंत कायदेशीर आणि धक्कादायक मार्ग सुचवला. रमेशरावांच्या डोळ्यात आता दुःखाऐवजी एक वेगळाच निर्धार दिसत होता.
काही दिवसानंतर रोहन आणि स्नेहाला कोर्टाकडून एक कायदेशीर नोटीस आली. नोटीस पाहताच दोघांच्याही चेहऱ्यावर आनंदाची लाट आली. त्यांना वाटले की वडिलांनी मालमत्ता त्यांच्या नावावर करण्यासाठी कोर्टात अर्ज केला असावा किंवा वाटणीचे पत्र पाठवले असावे. त्यांनी विचार केले की बापाने अखेर भीतीने माघार घेतली. त्यांनी उत्साहाने ती नोटीस उघडली आणि वाचण्यास सुरुवात केली. पण नोटीसमध्ये मजकूर वाचताच दोघांचेही चेहरे पांढरे पडले. ती नोटीस वाटणीची नव्हती, तर रमेशरावांनी आपल्या दोन्ही मुलांवर ठोकलेल्या एका अनोख्या आणि गंभीर दाव्याची होती. रमेशरावांनी मुलांवर कोर्टात केस दाखल केली होती. नोटीसमध्ये लिहिलं होतं की जर मुलांना बापाच्या स्वकष्टार्जित मालमत्तेचा हक्क हवा असेल तर जन्मापासून आजपर्यंत बापाने त्यांच्या पालनपोषणासाठी शिक्षणावर, कपड्यांवर आणि वैद्यकीय उपचारांवर केलेल्या सर्व खर्च व्याजासहित परत करावा. या दाव्याची रक्कम करोडोंच्या घरात जात होती. नोटीस वाचून रोहन आणि स्नेहाचे हात थरथरू लागले. हे काय भलतेच आहे. बापाने मुलांवर असा दावा कसा काय केला, असा प्रश्न रोहनने स्नेहाला विचारला. स्नेहाही चक्रावून गेली होती. ज्या बापाला त्यांनी असहाय्य समजले होते त्याने असे अचानक कायदेशीर वार केला होता, ज्याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. आता त्यांना कोर्टात हजर राहणे भाग होते. कोर्टाच्या पहिल्या सुनावणीचा दिवस उजाडला. रोहन आणि स्नेहा आपल्या वकिलासोबत आत्मविश्वासाने कोर्टात पोहोचले. त्यांना वाटले की कोणतीही न्यायाधीश बापाचा हा विचार दावा फेटाळून लावेल. रमेशरावही ॲडव्होकेट देशपांडे यांच्यासोबत अगदी शांत आणि संयमी चेहऱ्याने न्यायालयात उपस्थित होते. न्यायाधीश महोदयांनी केस फाईल उघडली आणि रमेशरावांच्या वकिलांना विचारले, तुम्ही ही कसली केस दाखल केली आहे? पालकांनी मुलांच्या पालनपोषणाचा खर्च मागावा असा कायदा कुठे आहे? त्यावर ॲडव्होकेट देशपांडे उभे राहिले आणि त्यांनी अत्यंत नम्रपणे युक्तिवाद सुरू केले. ॲडव्होकेट देशपांडे म्हणाले, माय लॉर्ड, ही मुलं बापाच्या स्वकष्टार्जित मालमत्तेवर हक्क सांगत आहेत, पण बापाची जबाबदारी घेण्यास पूर्णपणे नाकारत आहेत. जर त्यांना बापाच्या कमाईतील वाटा हक्क म्हणून हवा असेल तर बापाने त्यांच्यावर केलेला गुंतवणूक वजा खर्चही त्यांनी परत केला पाहिजे. न्यायाधीशांनी मुलांच्या वकिलांकडे पाहिले. मुलांचा वकील म्हणाला, हा दावा पूर्णपणे बेकायदेशीर आहे. पालकांचे कर्तव्य असते मुलांचे संगोपन करणे. त्यावर रमेशरावांचे वकील म्हणाले, हो, पण मुलांचेही कर्तव्य असते म्हातारपणात पालकांचा सांभाळ करणे. जर मुले कर्तव्य नाकारत असतील तर ते हक्क कसे मागू शकतात? न्यायाधीशांनी या युक्तिवादाची गंभीर दखल घेतली आणि पुढील सुनावणीसाठी तारीख दिली. पुढील सुनावणीसाठी रमेशरावांनी एका मोठा ट्रंक कोर्टात आणले होते. ह्या ट्रंकमध्ये काय आहे हे पाहण्यासाठी रोहन आणि स्नेहा उत्सुक आणि भीतीग्रस्त होते. सुनावणी सुरू झाल्यावर ॲडव्होकेट देशपांडे यांनी ते ट्रंक न्यायाधीशांसमोर उघडले. त्यात लहानपणापासूनची अनेक डायऱ्या, पावत्या आणि बिल नीट जपून ठेवले होते. रमेशरावांनी आपल्या दोन्ही मुलांच्या जन्माच्या, हॉस्पिटलच्या बिलापासून ते त्यांच्या शाळा, कॉलेजच्या फीच्या पावत्यांपर्यंत सर्व पुरावे कोर्टात सादर केले. रोहनच्या अभियांत्रिकीच्या कॉलेजची फी, स्नेहाच्या लग्नाचा सर्व खर्च, त्यांच्या परदेशी वारीचे तिकीट आणि लहानपणी लागलेल्या आजारपणाचे वैद्यकीय
खर्च या सगळ्याची एक सविस्तर यादी बनवली होती. माय लॉर्ड, ॲडव्होकेट देशपांडे म्हणाले. रमेशरावांनी आपल्या पेन्शनचा आणि आयुष्यभराच्या पुंजीचा एक रुपया या मुलांच्या भविष्यासाठी खर्च केला. ही कोणतीही भेट नव्हती, तर या आशेवर केलेली गुंतवणूक होती की मुले म्हातारपणी त्यांचा आधार बनतील. जर आज मुले ही जबाबदारी नाकारत असतील तर हा खर्च त्यांनी कर्ज म्हणून परत करावा. कोर्टात उपस्थितांमध्ये शांतता पसरली. रोहन आणि स्नेहाच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना कधीच वाटले नव्हते की त्यांचे वडिलांनी त्यांच्या प्रत्येक खर्चाची नोंद एवढ्या बारकाईने ठेवली असेल. न्यायाधीशांनी ते पुरावे पाहिले आणि मुलांच्या वकिलाला यावर उत्तर देण्यासाठी वेळ दिला. पुढील सुनावणीत मुलांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला. माय लॉर्ड, भारतीय संस्कृतीत आणि कायद्यात बापाने मुलावर केलेला खर्च परत मागण्याची कोणतीही तरतुदी नाही. हा दावा पूर्णपणे खोटा आणि मुलांना त्रास देण्यासाठी केला आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. त्यावर ॲडव्होकेट देशपांडे यांनी मातापिता आणि वरिष्ठ नागरिक देखभाल व कल्याण कायदा 2007 चा संदर्भ दिला. त्यांनी सांगितले की जर मुले पालकांचा सांभाळ करत नसतील तर त्यांना पालकांच्या मालमत्तेतून अधिकार गमवावा लागतो आणि पालकांना संरक्षण मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर ही मुले बापाला अडगळ मानतात आणि त्यांची जबाबदारी झटकतात तर बापाच्या मालमत्तेवर दावा करण्याचा यांना नैतिक किंवा कायदेशीर अधिकार उरत नाही. जर यांना हक्क हवाच असेल तर त्यांनी बापाच्या गुंतवणुकीचा हिशोब चुकता करावा, असा प्रतियुक्तिवाद देशपांडे यांनी केला. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूचे ऐकून घेतले. कोर्टातील हा कायदेशीर पेच मुलांसाठी अधिकच कठीण होत चालला होता. न्यायाधीशांनी स्पष्ट केले की मुलांचे वागणे प्रथमदर्शनी ज्येष्ठ नागरिकांवरील अन्यायासारखे दिसत आहे. ह्यामुळे रोहन आणि स्नेहाच्या चिंतेत प्रचंड वाढ झाला. कोर्टाच्या बाहेर आल्यावर रोहन आणि स्नेहा प्रचंड अस्वस्थ झाले होते. त्यांनी आपले वकिलाला विचारले, सर, काहीतरी करा. हा म्हातारा आपल्याला कोर्टात पार भिकारी बनवेल असं दिसतंय. यातून बाहेर पडायचा काही रास्ता आहे का? त्यांच्या वकिलांनी अत्यंत गंभीर चेहरा करून सांगितले, तुम्ही दोघांनीही खूप मोठी चूक केली आहे. तुमचे वडील कायदेशीर दृष्टीने मजबूत स्थितीत आहेत. ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायद्यानुसार कोर्ट तुम्हाला घरातून बाहेर हाकलवून देऊ शकते आणि उलट तुम्हाला त्यांचा दरमहा सांभाळ खर्च देण्याचा आदेश देऊ शकते. पण आम्हाला ती मालमत्ता हवी आहे, स्नेहा म्हणाली. वकील रागाने म्हणाला, मालमत्तेचा विसर पाडा. जर कोर्टाने तुमच्या वडिलांच्या बाजूने निकाल दिला तर तुम्हाला त्यांच्या थकीत खर्चापोटी लाखो रुपये भरावे लागतील. अन्यथा तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते. हे ऐकून रोहन आणि स्नेहाचे डोळे उघडले. त्यांना आता समजले होते की त्यांनी आपल्या बापाला कमकुवत समजून खूप मोठी चूक केली होती. बापाचा हा कायदेशीर दांडुका त्यांच्या चांगल्याच पाठीवर बसला होता. आता काय करावे हे त्यांना सुचत नव्हते. केसची बातमी हळूहळू नातेवाईक आणि शेजाऱ्यांमध्ये पसरली. रोहनच्या ऑफिसमध्ये आणि स्नेहाच्या सासरच्या मंडळींमध्ये या केसची चर्चा सुरू झाली. ज्या मुलांनी आपल्या वृद्ध बापाला मालमत्तेसाठी त्रास दिला त्याची समाजात तीव्र निंदा होऊ लागली. रोहनच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांनी त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहण्यास सुरुवात केली होती. स्नेहाच्या सासरच्या लोकांनीही तिला सुनावले.
ज्या बापाने तुला लहानाची मोठी केली त्यांच्याशी तू पैशासाठी अशी वागलीस, उद्या तू आमच्याशीही अशीच वागशील. यामुळे स्नेहाची सासरीही नाचक्की झाली होती. मुलांना वाटले होते की ते बापाला घाबरवून मालमत्ता बळकावतील, पण आता उलटे झाले होते. समाजात मान खाली घालावी लागली होती आणि कोर्टातही पराभव स्पष्ट दिसत होता. त्यांच्या अहंकाराला सुरुंग लागला होता. एका रात्री रोहन आणि स्नेहाने एकत्र बसून विचार केले. त्यांना समजले की पैशाच्या हव्यासापोटी त्यांनी स्वतःचेच हसे करून घेतले होते, पण अजूनही त्यांच्यातील अहंकार पूर्णपणे संपला नव्हता. ते कोर्टात लढायचे की माघार घ्यायची या विचारात अडकले होते. पुढील सुनावणीच्या वेळी न्यायाधीशांनी दोन्हीही मुलांना कटघऱ्यात उभे केले. न्यायाधीशांचा चेहरा अत्यंत गंभीर होता. त्यांनी रोहन आणि स्नेहाकडे कठोर नजरेने पाहिले आणि बोलायला सुरुवात केली. तुम्हा दोघांना लाज वाटली पाहिजे, न्यायाधीश कडक आवाजात म्हणाले. ज्या वडिलांनी स्वतःच्या इच्छा मारून तुम्हाला शिकवले, मोठे केले, आज तुम्ही त्यांनाच घरातून काढून द्यायला निघाल्या होतात. मालमत्ता हवी पण बाप नको, ही कसली वृत्ती आहे? न्यायाधीशांचे हे शब्द ऐकून कोर्टातील सर्व लोक स्तब्ध झाले. रोहन आणि स्नेहा मान खाली घालून उभे होते. न्यायाधीशांनी पुढे म्हटले, कायदा फक्त अधिकारांचे रक्षण करत नाहीत, तर कर्तव्याची आठवणही करून देतो. जर तुम्ही कर्तव्य बजावणार नसाल तर हक्काची भाषा बोलायचा तुम्हाला अधिकार नाही. न्यायाधीशांनी स्पष्ट संकेत दिला की पुढील सुनावणीत अंतिम निकाल दिला जाईल आणि तो निकाल मुलांच्या विरोधात जाण्याची आणि त्यांना मोठी भरपाई देण्याची शक्यता 100% होती. मुलांच्या पायाखालची वाळू पूर्णपणे सरकली होती. कोर्टातून बाहेर पडल्यावर रोहन आणि स्नेहा पूर्णपणे खचले होते. कोर्टाचे ताशेरे आणि समाजातील नाचक्की यामुळे त्यांचे डोळे उघडले होते. त्यांना समजले की पैशांपेक्षा नाती आणि बापाचे प्रेम कितीतरी पटीने मोठे होते. स्नेहा, आपण काय केले हे? बापाने आपल्याला काय दिले नाही आणि आपण त्यांना काय दिले? फक्त अपमान. रोहन रडत रडत म्हणाला. स्नेहालाही आपल्या वागण्याचा तीव्र पश्चाताप होत होता. तिनेही अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यांना आता मालमत्तेचा मोह उरला नव्हता. त्यांना जाणीव झाली होती की त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःचे कुटुंब उद्ध्वस्त केले होते. ज्या बापाने त्यांना चालायला शिकवले त्याच बापाला त्यांनी कोर्टाच्या पायऱ्या चढायला लावल्या होत्या. दोघांनीही ठरवले की आता कोर्टाची लढाई जिंकणे किंवा हरणे महत्त्वाचे नाही, तर बापाची माफी मागणे आणि त्यांचे मन जिंकणे गरजेचे आहे. पण रमेशराव त्यांना माफ करतील का? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन आणि स्नेहा रमेशरावांच्या घरी पोहोचले. घराचे दार उघडेच होते. रमेशराव शांतपणे देवाच्या फोटोसमोर बसले होते. मुलांनी घरात प्रवेश केला, पण यावेळी त्यांच्यात पूर्वीचा उद्धटपणा नव्हता. रोहन आणि स्नेहा थेट रमेशरावांच्या पाया पडले आणि ढसाढसा रडू लागले. बाबा, आम्हाला माफ करा. आम्ही पैशांच्या मोहात आंधळे झालो होतो. आम्हाला मालमत्ता नको, काहीच नको. फक्त तुमची माफी हवी आहे. रोहन गयावया करत म्हणाला. स्नेहानेही रमेशरावांचे हात धरले आणि म्हणाली, बाबा, आम्ही तुमचे गुन्हेगार आहोत. आम्हाला कोर्टाचे केस मागे घ्यायला सांगायचीही हिंमत होत नाहीये. पण प्लीज आम्हाला एकदा माफ करा.
आम्ही तुमची आयुष्यभर सेवा करू. रमेशरावांनी मुलांकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात कठोरपणा होता, पण आतून बापाचे हृदय पिळवटत होते. त्यांनी शांतपणे आपले हात सोडवून घेतले आणि म्हणाले, तुम्हाला पश्चाताप झालाय की कोर्टाच्या शिक्षेची भीती वाटतेय? या प्रश्नाने मुले आधीच निरुत्तर झाले. बाबा, आम्हाला शिक्षेची भीती नाही. आम्हाला आमची चूक मान्य करतो. पण रोहन म्हणाला, तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला आम्ही तयार आहोत, पण कृपया आम्हाला तुमच्या नजरेतून पाडू नका. रमेशराव उभे राहिले आणि म्हणाले, मी ही केस पैशांसाठी किंवा तुम्हा दोघांना भिकारी बनवण्यासाठी केली नव्हती. मी ही केस यासाठी केली होती जेणेकरून तुम्हाला समजेल की आई वडिलांचे समर्पण हे मोफत नसते. त्यांची किंमत मोजावी लागते. जेव्हा तुम्ही ही केस पैशांसाठी किंवा तुम्ही दोघांना भिकारी बनवण्यासाठी केली नव्हती. मी ही केस यासाठी केली होती जेणेकरून तुम्हाला समजेल की आईबापाचे समर्पण हे फक्त नसते, त्यांची किंमत नाती विसरतात. मुलं तुमच्या पैशांची किंवा या घराच्या वाटणीची गरज नाही. हे घर मी माझ्या मेहनतीने बांधले आहे आणि ते माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझेच राहील. तुम्ही मला म्हातारपणात सांभाळणार नाही असे म्हणाला होता ना? मग आता मलाही तुमची गरज नाही. रमेशरावांचे शब्द तीक्ष्ण होते. मुलांना कळून चुकले होते की बापाचा स्वाभिमान आणि दुखवलेपण खूप मोठे आहे. त्यांनी पुन्हा पुन्हा बापाची माफी मागितली, पण रमेशरावांनी स्पष्ट केले की आता जो काही निर्णय होईल तो कोर्टातच होईल. अंतिम सुनावणीचा दिवस आला. कोर्टरूममध्ये पूर्ण शांतता होती. रोहन आणि स्नेहा कटघऱ्यात उभे होते, तर रमेशराव आपल्या वकिलासोबत बसले होते. न्यायाधीशांनी आपला निर्णय वाचण्यास सुरुवात केली. न्यायाधीश म्हणाले, हे न्यायालय ह्या निष्कर्षावर पोहोचले आहे की मुलांनी स्वतःच्या वृद्ध पितेशी अत्यंत अमानुष आणि बेकायदेशीर व्यवहार केला आहे. स्वकष्टार्जित मालमत्तेवर हक्क गाजवताना त्यांनी पालकांच्या देखभालीची जबाबदारी पूर्णपणे नाकारली आहे. कोर्टाने निर्णय दिला की रोहन आणि स्नेहाचा या घरावर किंवा मालमत्तेवर कोणताही कायदेशीर हक्क राहणार नाही. तसेच जर रमेशरावांची इच्छा असेल तर मुले या घरात राहू शकत नाहीत. याविषयी बापाचा अपमान केल्याबद्दल कोर्टानेही दोन्ही मुलांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला, जो त्यांनी वडिलांच्या नावे जमा करायचा होता. हा निकाल ऐकून रोहन आणि स्नेहाने मान खाली घातली. त्यांना त्यांची जागा दाखवून दिली गेली होती. कोर्टाने रमेशरावांना विचारले, तुम्हाला या व्यतिरिक्त आणखीन काही मागणी करायची आहे का? यावर रमेशराव उभे राहिले. रमेशराव न्यायाधीशांसमोर उभे राहिले आणि नम्रपणे म्हणाले, माय लॉर्ड, मला माझ्या मुलांकडून 1ही रुपया दंड नको आहे. मी हा दावा त्यांना पैशांसाठी नाही, तर त्यांना त्यांच्या कर्तव्याची आणि बापाच्या मोलाची जाणीव करून देण्यासाठी केली होती. रमेशरावांच्या या शब्दांनी कोर्टातील सर्वजण चक्रावले. रमेशराव पुढे म्हणाले, माझी मुले चुकली होती, पण आज त्यांना त्यांच्या चुकीचा पश्चाताप झाला आहे. एक बाप म्हणून मला त्यांना शिक्षेच्या खाईत ढकलायचे नाही. मी हा दंडाचा भाग रद्द करण्याची विनंती करतो. न्यायाधीश रमेशरावांच्या या विचाराने प्रभावित झाले. रोहन आणि स्नेहाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ज्या बापाला त्यांनी अपमानित केले होते
तोच बाप आज कोर्टात त्यांच्यासाठी उभा राहिला होता आणि त्यांचा बचाव करत होता. न्यायाधीशांनी रमेशरावांची विनंती मान्य केली, पण मालमत्तेचे सर्व अधिकार रमेशरावांकडेच सुरक्षित ठेवले. कोर्टाची कारवाई समाप्त झाली. रोहन आणि स्नेहाला बापाच्या खऱ्या प्रेमाची आणि त्यागाची खरी व्याख्या आज समजली होती. कोर्टाच्या बाहेर आल्यावर रोहन आणि स्नेहा रमेशरावांच्या पाया पडल्या. यावेळी रमेशरावांनी त्यांना उठवले आणि जवळ घेतले. बापाच्या त्या स्पर्शात सर्व राग वितळून गेला होता. बाबा, आम्ही कधीच तुमच्याकडून काही मागणार नाही. आम्ही फक्त तुमची सेवा करू, रोहनने वचन दिले. रोहननेही बापाला घट्ट मिठी मारली. रमेशरावांनी त्यांना माफ केले, पण घरावरचे स्वतःचे मालकी हक्क कायम ठेवले, जेणेकरून भविष्यात मुलांची नियती पुन्हा बदलू नये. मुलांनी समजून घेतले की बापाचे स्थान आणि त्यांची मेहनत ही कोणत्याही मालमत्तेपेक्षा खूप मोठी असते. त्यांनी आपल्या वर्तनात पूर्ण सुधारणा केली आणि वडिलांची मनापासून सेवा करण्यास सुरुवात केली. या कथेने समाजाला एक मोठा धडा दिला. पालकांची म्हातारपणातील जबाबदारी नाकारून फक्त त्यांच्या मालमत्तेवर हक्क दाखवणाऱ्या मुलांना कायदा आणि बाप दोघेही चांगलाच धडा शिकवू शकतात. नातीही प्रेमाने टिकतात, हव्यासाने नाही. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा ऐका. ही कथा ऐकल्याबद्दल तुमच्या सर्वांचं आभार आणि धन्यवाद.